सकाळ सकाळी कोवळं ऊन घेण्यासाठी आद्या आणि तिची मावशी पोर्चमध्ये पारुशाच बसल्या होत्या. ही आद्याची सगळ्यात छोटी आणि फेवरेट मावशी आहे बरं का. आज रक्षाबंधन होतं. रक्षाबंधन आम्ही डायरेक्ट 5-6 वाजता सेलिब्रेट केलं. असं हे काहीतरी भद्राकाल होता, त्यामुळे सगळे म्हणत होते की 1:30च्या पुढेच राखी बांधायची. आणि हा आद्याच्या मावशीने आद्याला शिवलेला ड्रेस आहे. कसा वाटतोय ते नक्की कमेंटमध्ये सांगा. रक्षाबंधन असलं की सगळे भाऊ बहीण एकत्र आमच्या घरी गोळा होतात आणि खूप मज्जा येते. हे तर काही नाही, थोड्या वेळाने लगेच माझे सगळे आत्या, माझे काका, पप्पा सगळे गोळा झाले होते, तेव्हा मला शूट करायला जमलं नाही. त्यानंतर ना आद्याची राखी सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही गेलो आद्याच्या भावांकडे, म्हणजेच विकीच्या मावशींकडे. ते निरेतच राहतात. त्यानं छान असा नारळी भात बनवला होता, खूप सुंदर होता. मग आद्याची राखी सेलिब्रेट केली. मग आलो हॉटेलवरती, कारण सकाळी भैया गेलेला, अजून घरी चालला नव्हता. त्याला राखी बांधण्यासाठी हॉटेलवरती आले. तो बोलला घरी जा, मी घरीच येतो. पण शेवटी काय तो आलाच नाही, कारण रक्षाबंधनमुळे खूप गर्दी होती हॉटेलवरती. आणि मग आम्ही घरी सगळ्यांना एकत्र मिळून जेवण केलं. जेवणामध्ये होती बासुंदी, चपाती, पनीर टिक्का, कुरवडी, भात. तर आजच्यासाठी एवढंच. उद्या भेटू.